एक सलामी दिलेली आहे, मानवंदना दिलेली आहे। लालबागचा राजा हा संकटमोचक म्हणून ओळखला जातो, विघ्न हरणारा म्हणून ओळखला जातो। बाप्पाकडे जे काही मनोरथ तुम्ही मनापासून मागाल ते पूर्ण करणारा, नवस पूर्ण करणारा म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे। आणि अशाच लालबागच्या राजाला आता अग्निशामक दलाकडून मानवंदना दिलेली आहे। जे अग्निशामक दल संकट जे मुंबईवरती येतं त्या प्रत्येक संकटामध्ये उभं राहत असतं। जिथे कुठे मुंबईमध्ये आग लागेल तिथे हे अग्निशामक दल पोहोचत असतं। त्यानंतरला इमारत दुर्घटना असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची दुर्घटना असेल त्यावेळेला पहिलं पोहोचणारं जे कुठलं असेल तर ते अग्निशामक दल असतं। आणि अशाच या अग्निशामक दल जे संकटाला जे आहे ते तोडीस तोड उत्तर देतं, त्याच्यासमोर उभं ठाकतं। आणि त्याच अग्निशामक दलाकडून आता या विघ्नहर्त्याला सलामी देण्यात आलेली आहे। अत्यंत सुंदर अशी ही दृश्य होती। आणि त्यानंतर आता लालबागचा राजा हा भायखळ्याच्या या संपूर्ण परिसरामध्ये आलेला आहे। मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या मोबाईलमध्ये असेल, मनामध्ये असेल, डोळ्यामध्ये असेल, या बाप्पाचं रूप जे आहे ते साठवून ठेवण्यासाठी लालबागच्या राजाचं मोठ्या संख्येनं ही दृश्य जे आहे ते आपण पाहतो आहोत। वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य आपण पाहतो आहोत। कशा पद्धतीनं हा संपूर्ण जनसागर जो आहे, भक्तांचा खरंच जनसागर जो आहे तो मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। हे घोषवाक्य असतील किंवा आरोळ्या असतील, या संपूर्ण परिसरामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे तो या संपूर्ण घोषवाक्यांनी दुमदुमलेला आहे। गुलालामध्ये अक्षरशः ही संपूर्ण भक्त मंडळी नाहून निघालेली आहेत। लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक आहेत, परंतु कुठलीही अनुचित घटना घडू नये त्यामुळं पोलिसांचा देखील इथं चोख बंदोबस्त आहे। मंडळाचे कार्यकर्ते देखील डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी तिथं त्या जे काही रथ असतो बनवलेला त्याच्यावरती चढून लालबागच्या राजाच्या संपूर्ण चौफेर बाजूला ते उभे आहेत। आणि ज्यापर्यंत लालबागच्या राजाचं पूर्णपणे गिरगावपर्यंत लालबागचा राजा पोहोचत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते जे आहेत ते दिवस रात्र एक करत असतात। मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती लालबागच्या मंडळाच्या संपूर्ण त्या परिसरामध्ये होत असते। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात येत असतो, परंतु खूप गर्दी जी आहे ती लाखोंच्या संख्येनं खरं म्हणजे भाविक तिथे येत असतात। त्यामुळे तिथलं क्राऊड मॅनेजमेंट जे आहे ते करण्याची मोठी कसरत जी आहे ती लालबागच्या राजाचं मंडळ असेल किंवा पोलीस दल असेल त्यांच्यावरती जी आहे ती या 11 ते 12 दिवसांमध्ये असतं। कुठलीही अनुचित घटना जी आहे ती या संपूर्ण दरम्यान घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासन सज्ज असतं। आणि सध्याची ही दृश्य लालबागच्या राजाची आपण पाहतो आहोत। दोन्हीही लालबागच्या राजाच्या दोन्ही बाजूला जे आहेत ते हॅलोजन लावण्यात आलेले आहेत। कुठल्याही प्रकारे जे अंधारामध्ये जे आहेत ते भाविकांना अडचण येऊ नये यासाठी लालबागच्या राजा मंडळाकडून ही खबरदारी घेतली जाते। हा संपूर्ण ज्या वेळेला मार्गस्थ होतो लालबागचा राजा तर काही परिसरामध्ये जिथे कुठेही विजेची सोय नाही किंवा विद्युत नाही आहे तिथं देखील हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपण पाहतो आहोत। आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिथे जमलेले आहेत। लालबागच्या राजाचा इतिहास जो आहे मंडळाला तो खूप जुना इतिहास आहे। स्वातंत्र्यपूर्व काळातलं हे मंडळ आहे। नवसाला पावणारा लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना झाली होती। कोळी बांधवांनी आज देखील लालबागच्या राजाला निरोप दिलेला आहे। दरवर्षी ज्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जना मिरवणुकीला सुरुवात होते त्यावेळेला लालबागच्या राजाची ज्यावेळेला उत्तर पूजा केली जाते त्याच वेळेला कोळी बांधव जे आहेत ते लालबागच्या राजाला मानवंदना देत असतात। इथे बँडच्या माध्यमातून वाजत गाजत जे आहेत ते लालबागच्या राजाची आपण सगळी मिरवणूक पाहिलेली आहे। परंतु गिरगावमध्ये देखील ही दृश्य जी आहेत ती अत्यंत बोलकी आहेत। मग मुंबईमधली जी विविध मंडळं आहेत ती सध्या गिरगावमध्ये दाखल होत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते मुंबईच्या विविध भागातून जी मंडळं आहेत, छोटी मंडळं असतील, मोठी मंडळं असतील, ती संपूर्ण आपल्या मूर्त्या घेऊन आता सध्या गिरगाव चौपाटीवरती पोहोचत आहेत। संपूर्ण हा उत्सव जो आहे तो रात्रभर सुरू असतो, त्यामुळं रात्रीची देखील ही दृश्य जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची असतात, ती तुम्हाला पाहता येत असतात। आणि ही सुंदर अशी ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं लालबागचा राजा असेल किंवा इतर मंडळांचे गणपती असतील त्याचं विसर्जन सोहळा अजूनही सुरू आहे। जवळपास रात्रीचे 12:30 वाजता आहेत आणि यावेळेला देखील मुंबईच्या रस्त्यांवर गिरगाव चौपाटीच्या संपूर्ण या रस्त्यावरती मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहेत। मुंबईच्या विविध भागांमधनं हे मंडळ जे आहेत ते येत असतात। अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती जी आहे ती आपण सध्या पाहतो आहोत। हे मंडळ नक्की कोणतं आहे याची माहिती जरी नसली तरी गणपतीचं दर्शन झाल्यानंतर गणरायाचं हे विविध मंडळं असतात। खरं म्हणजे गणराय किती जरी झाला तरी एकच आहे, परंतु त्याची रूपं अनेक आहेत। ते विविध रूपांनी आपल्याला पाहायला मिळतात, कारण की गणपतीची विविध रूपं जी आहेत ते विविध मंडळांमध्ये जे आहेत ते देखावे उभारले जातात मुंबईमध्ये। आणि अत्यंत सामाजिक असे देखावे असतात।
आज आपण सकाळी देखील पाहिलं की श्रॉफ बिल्डिंग असेल तिथं ऑपरेशन सिंदूरला जसं पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या फायटर्स प्लेननी तिथले जे काही दहशतवाद्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले होते, तशाच पद्धतीनं एक फायटर प्लेन तिथं बनवण्यात आलेला आणि तोच बाप्पावरती उधळण करत होता गुलालाची। ही सध्याची दृश्य आपण पाहत आहोत लालबागच्या राजाची। तर लालबागच्या राजाची हे आपण दृश्य पाहतो आहोत। लालबागचा राजा सध्या भायखळा परिसरातनं थोडासा पुढे सरकलेला आहे। भायखळा अग्निशामक दलाने काहीच वेळापूर्वी लालबागच्या राजाला मानवंदना दिलेली आहे। आता हा संपूर्ण परिसर पार करून लालबागचा राजा जो आहे तो 2 टाकी परिसरामध्ये पोहोचेल। त्यानंतर सकाळी ऑपेरा हाऊस आणि त्यानंतर पुढे जात जो आहे तो लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती सकाळी पहाटे दाखल होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होणार आहे। यावेळेला खास तराफा जो आहे तो गुजरातवरून मागवण्यात आलेला आहे, त्यातून लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। अत्यंत अत्याधुनिक असा हा तराफा असणार आहे, त्यामुळे अत्यंत सुंदर अशी मिरवणूक जी आहे ती तुम्हाला सकाळी देखील पाहता येणार आहे लालबागच्या राजाची। आत्ताची ही दृश्य पाहतो आहोत। लालबागच्या राजाला पैशाचे हार असतील, विविध हार जे आहेत ते अर्पण केले जातात भक्तांकडनं। मोठ्या संख्येनं दान जे आहेत ते जगभरातले भाविक जे आहेत ते लालबागच्या चरणी करत असतात। हे मोठं मंडळ आहे आणि अनेक सामाजिक कार्य देखील या मंडळाच्या माध्यमातून केली जातात। मोठे मोठे लिलाव जे आहेत ते पार पडत असतात, कारण की लालबागच्या राजाला मोठ्या संख्येनं दागिने असतील भक्त जे आहेत ते वाहत असतात, कारण की प्रत्येकाचं नवस पूर्ण करणारा हा राजा आहे, लालबागचा राजा आहे। त्यामुळं लालबागच्या राजाची ख्याती जी आहे ती अत्यंत जगभरामध्ये जी आहे ती प्रसिद्ध आहे आणि त्यामुळेच कुठेतरी लालबागच्या राजाच्या या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते आता लालबागच्या संपूर्ण परिसरात आपल्याला सकाळी पाहायला मिळालेले होते आणि सध्या लालबागचा राजा हा संपूर्ण परिसर पार करून आता भायखळा परिसरामध्ये दाखल झालाय। इथं देखील मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते जमलेले आहेत। मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला भाविकांची पाहायला मिळते आहे। संपूर्ण प्रेक्षेपण जे आहे ते आपण सध्या लाईव्ह पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं हे भाविक आलेले आहेत। लालबागच्या राजाची सुरुवात जी आहे ती स्वातंत्र्योत्तर काळापासून झालेली आहे, त्यामुळे या मंडळाला ऐतिहासिक असं महत्त्व आहे। सध्याचं हे 92वं वर्ष आहे लालबागच्या राजाचं आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो गिरणगावाचा परिसर आहे आता आणि हा जो परिसर आहे तो गिरगाव चौपाटीचा परिसर आहे। आपण पाहतो आहोत तिकेट रोडचा राजा आपण पाहतो आहोत। गणपतीची ही सुंदर अशी ही मूर्ती आहे, बघा कसा एका पायावरती गणराज जो आहे तो इथं उभा असल्याचं पाहायला मिळते। अत्यंत सुंदर सुंदर मूर्त्या ज्या आहेत त्या बनवल्या जातात मुंबईमध्ये। खूप प्रसिद्ध असे मूर्तिकार जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत आणि विविध पद्धतीच्या मूर्त्या ज्या आहेत मोठमोठ्या मूर्त्या बनवल्या जातात। ही जी खासियत आहे ती या संपूर्ण मुंबईतल्या गणेशोत्सवाची आहे, कारण की मोठमोठ्या मूर्ती इथे बनवल्या जातात। अत्यंत 11 दिवस हा संपूर्ण उत्सव जो आहे तो पार पडत असतो आणि या उत्सवामध्ये कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत असतो। अत्यंत सुंदर अशी ही दृश्य आपण पाहतो आहोत। अत्यंत बोलके असे बाप्पाचे डोळे आपल्याला पाहायला मिळतात। खरं म्हणजे कदाचित बाप्पा आपल्या सोबतच आहे असा भाव जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये असतो या संपूर्ण 11 दिवसांमध्ये। आणि आपल्या लाडक्या बाप्पाला ज्यावेळेला आपण निरोप देतो त्यावेळेला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, शयन पडेना